मध्ये जात आहोत. हॉलमध्ये चेअरवरती आपले आई बाबा बसलेले आहेत. त्यांचे पायाला पदस्पर्श करा. बसा निवांत त्यांच्या पायावर. आठवते का तुम्हाला कधी तुम्ही असं आई वडिलांच्या पायामध्ये बसलेले आहात? निवांत बसा. ते पाय बघा. माझ्यासाठी किती झटत आहे. मला पैसे देण्यासाठी, माझं लालन पालन संगोपन करण्यासाठी. माझ्या आई बाबांचे हात बघा. हे हात किती कष्ट उपसत आहेत. किती करतात हे माझ्यासाठी. ते अंगावरचे ड्रेस बघा. मला चांगले चांगले ड्रेस देण्यासाठी त्यांनी किती त्याग केलेला आहे. बाबांच्या ड्रेसवर, बाबांच्या ड्रेसवर तुमच्या लक्षात येईल की मला ब्रँडेड कंपनीचे ड्रेस देण्यासाठी माझ्या वडिलांनी एक 2-3 ड्रेसवरच वर्ष काढतात. हात बघा आईचे. माझे हात मऊ मुलायम आहेत, तर त्यांचे किती हाड आहे. कष्ट आणि फक्त कष्ट. मनातल्या मनात म्हणा, आई बाबा तुमचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही जे कष्ट करत आहात त्या कष्टाची मी उतराई होईल. चांगले मार्क्स घेऊन, चांगली डिग्री घेऊन, चांगले पैसे मिळवून, सुसंस्कार मिळवून मी तुमचं नाव रोशन करेन. माझे आई बाबा, मी खूप भाग्यवान आहे की तुमच्या पोटी जन्म घेतला. लाख लाख शुक्रिया. कोटी कोटी धन्यवाद. मी खूप दुखावते ना तुम्हाला. माझी वाणी पण कधी कधी बेसूर होते. आई बाबांच्या आज्ञा मानत नाही. कशी वागते मी. माफ करा मला. मी आजवर खूप चुका केल्या, पण आता नाही. तुमचा जो माझ्यावर दृढ विश्वास आहे की माझा मुलगा, माझी मुलगी आपल्या मर्यादेमध्ये राहून चांगले संस्कार धारण करू, स्वतःही खुश राहिलं, इतरांनाही खुश राहिलं, कुणालाही दुःखी कष्टी करणार नाही, हा दृढ विश्वास हीच माझी खरी शिदोरी आहे. तुमचा हा दृढ विश्वास हाच मला तुमचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद मी नेहमी मरते जमता मी माझ्या जवळ ठेवेन. माझ्या आई बाबांचे दोघांचेही हात माझ्या डोक्यावरून फिरवते. ते खूप खुश आहेत, आनंदी आहेत, प्रसन्न आहे. पुन्हा मी बाबांचे आईचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडत आहे. बाहेर येत आहे. उडत ते आकाश मार्गाने एक सुंदर परी बनून या सेंटरच्या दरवाजामध्ये येत आहे आणि सेंटरमध्ये येऊन बसत आहे. आता एक मस्त परी आहे, हलकी परी. ओम शांती.